आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याची माहिती मिळते। तर 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 अशी ही शिक्षा सुनावण्यात आली होती। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्या संदर्भात याचिका दाखल केली होती। तर भादवी 420, 465, 700, 471, 47 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल, नेमकं काय हे प्रकरण आहे आणि काय अडचणी आता कोकाटे यांच्या समोर येऊ शकतात? निश्चितपणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे या केसमुळे निश्चितपणे अडचणीत आल्याचं म्हणावं लागेल। आपण मागे बघू शकतोय की सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। 1995 सालची ही केस आहे। तुकाराम दिघोळे माजी मंत्री यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता। ज्या सदनिका आहेत त्या सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात हा दावा दाखल केलेला होता आणि आज या एकूणच संपूर्ण केसचा निकाल जो आहे तो नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेला आहे। यामध्ये 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशा पद्धतीची शिक्षा जी आहे ती माणिकराव कोकाटे आणि त्यांचे जे बंधू आहेत त्यांना या ठिकाणी ठोठावण्यात आलेली आहे। अर्थात जरी हा संपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला असला तरी या ठिकाणी तात्काळ जामीन मिळण्यासंदर्भात देखील हालचाली कोकाटे यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की माणिकराव कोकाटे हे स्वतः या सुनावणीला या ठिकाणी नाशिक जिल्हा न्यायालयात होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी झाला आणि न्यायालयानं अखेर ही शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे आणि त्यामुळे अर्थात जरी ही शिक्षा सुनावली असली तरी त्याला कायद्याच्या अनेक तरतुदी आहेत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये तात्काळ जामिनासाठी अर्ज जो आहे तो कोकाटे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। ती प्रक्रिया जी आहे ती संपूर्णपणे या ठिकाणी सुरू आहे आणि 2 वर्ष कारावास त्याचप्रमाणे 50,000 रुपये दंड अशा स्वरूपाचा हा संपूर्ण शिक्षेचा जो मजकूर आहे तो या ठिकाणी जजमेंटमध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कोकाटे यांच्या वतीनं पुढे आता काय नेमकी प्रक्रिया केली जाते, काय नेमका कशा पद्धतीनं न्यायालयीन लढाई या ठिकाणी लढली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये आता पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंदन, तुम्ही या ठिकाणी जामिनाचा उल्लेख केला आणि एकूणच या प्रकरणामध्ये आता कोकाटेंकडून काय नेमकी पावलं उचलली जाऊ शकतात, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? निश्चितपणे आता या ठिकाणी कोकाटे यांचे वकील देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या वकिलांमार्फत देखील पुढची सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। कोकाटे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता हा निकाल आल्यानंतर जी जजमेंटची कॉपी आहे ती जजमेंटची कॉपी हातात आल्यानंतर तात्काळ या ठिकाणी जामिनासाठी अर्ज जो आहे तो केला जाऊ शकतो अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळते आहे। अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे न्यायालयीन नेमके काय खेळ खेळले जातात, कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी चंदन, एकूणच अतिशय मोठा म्हणजे 420 सारखा कलम त्यांच्यावर लागू करण्यात आलेला होता आणि खरं तर हा मोठा गुन्हा आहे, फसवणुकीचा हा गुन्हा आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये केवढं नुकसान या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचं होऊ शकतं, काय माहिती या संदर्भातली मिळाली? खरं तर या संदर्भातली अधिकृत आणि अजून पुढची माहिती जी आहे, सखोल माहिती जी आहे ते पुढच्या काही वेळात या ठिकाणी करणार आहे। मात्र 1995 सालचं हे संपूर्ण प्रकरण आहे, ज्यावेळेला माणिकराव कोकाटे हे आमदार होते, तुकाराम दिघोळे हे मंत्री होते आणि त्यांच्या दोघांसंदर्भातली ही युक्तिवादाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे, हा वाद जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं बोललं जात आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये तुकाराम दिघोळे यांनी काही आक्षेप घेतले होते, काही